केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन. पैठण येथे दिनांक 20 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच अभिजित दिपके याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व वैज्ञानिक समाजसेवक सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील उपोषणाला बसले होते त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत पैठण येथे विद्यार्थी, वकील बांधव व सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. मोर्चेला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून शांततापूर्ण मोर्चेला सुरुवात करण्यात आली होती. पैठण बस स्टँड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाचा विजयाशो घोषणा देत परिसर दणाणून गेला. मोर्चा तसाच पुढे पैठण तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार अभिजित दिपके यांनी नेट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली जंतर मंतर येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. त्याला पाठिंबा म्हणून सोनम वांगचुक यांनी 28 जून 2026 पासून दिल्ली येथे जंतर मंतर येथे आमरण उपोषण सुरू केले. नेट परीक्षा पेपर फुटी विविध स्पर्धा परीक्षातील कथित गैरव्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. दरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यावर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचाही मोर्चेकऱ्यांनी निषेध नोंदवला. या पार्श्वभूमीवर 20 जुलै रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून शांततापूर्ण मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेमध्ये विद्यार्थी, वकील बांधव व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला असून पैठण तहसीलदार ज्योती पवार यांना ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खडसन यांनी ॲडव्होकेट संदीप शिंदे, सचिन जायगडे, भागवत नाटकर, प्रथमेश बडे, हर्ष कांबळे, अनिकेत गव्हाणे, नितीन मापारी, प्रदीप पालवे, संकेत टेकाळे, मतीन शेख, गणेश झुंजे, नसीर सय्यद यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, विद्यार्थ्यावरील कथित अन्याय थांबवणे तसेच आंदोलनकर्त्यावरील कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला. मोर्चा शांततेत व लोकशाही मार्गाने पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले. आपण पाहत आहात BJ स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे.